दिवसांपूर्वी मी हातगडावरचा एक व्हिडिओ टाकला होता. त्यामध्ये किल्ल्याच्या आवारावरती कबर बांधली होती. तर बऱ्याच जणांनी त्यावरती कमेंट केलं आणि बऱ्याच जणांनी फोन केला आणि ट्रोलिंग सुरू झाली आणि मला म्हणत होते की तू फक्त जातोयस आणि त्याच्यावरचे व्हिडिओ काढतो आणि व्हिडिओ अपलोड करतो सोशल मीडियावरती आणि फक्त व्ह्यूज मिळवतोय. तर मी एक सांगेन, त्या किल्ल्यावरची जी कबर होती हातगडवरची ती कबर हटली आहे. ही कबर तोडली आहे, तिथे आता प्लेन पण केलंय. मी आता परत जाईन ना तेव्हा शूट करून टाकेन. पण तुम्ही हे जेव्हा बोलतात ना तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि महाराष्ट्र शासन आहे ना, मला तर वाटतं जगातलं बेस्ट शासन आहे. का माहितीये, इथे तुम्हाला अतिक्रमण करायला खुली परमिशन आहे. तुम्ही किल्ल्यावरती जा, तुम्ही हॉटेल बांधा, लॉज बांधा, कबर बांधा, चर्च बांधा, काय वॉडेवर तुम्हाला जे काय बांधायचं ते बांधा, दारू प्या, उघडे नाचा, नंगा नाच करा, काही करा. तुम्हाला त्याच्यासाठी सरकार रोखणार नाहीये, कुठलं प्रशासन तुम्हाला रोखणार नाही, पोलीस येणार नाही की बोलणार नाही तू हे अतिक्रमण का करतोय, अशा गोष्टी नाही होणार. पण जर तुम्ही तिथे गेले आणि एखादं अतिक्रमण दाखवलं आणि म्हटलं हे बघा इथे हे होतंय तिथे ते होतंय, तर तेव्हा आपलं महाराष्ट्र शासन म्हणा, कायदे प्रशासन व्यवस्था म्हणा, किंवा सगळे सोशल मीडियावरचे जे काय म्हणतात ऍक्टिव्हिस्ट म्हणा, सेक्युलर म्हणा, कोणीही म्हणा, असे ऍक्टिव्ह होतात आणि तुम्हाला ना कॉल करणार, मेसेज करणार आणि बोलणार तू हे कसं काय केलं, आता जातीवादी दंगे भडकतील, हे होतील ते होतील. म्हणजे आपल्याला आहे ना त्या गडावरती जाऊन महाराजांच्या मावळ्यांनी जिथे रक्त सांडवलं तिथे जाऊन आपण अतिक्रमण करू शकतो. आपल्याला कुठलंही शासन किंवा कायदा काही बोलणार नाही. पण जर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगितलंय, बऱ्याच जणांनी एकच कमेंट केली की व्हिडिओ काढण्यापेक्षा हातोडा घे आणि तोडून टाक, नवीन बांधकाम वाटतं. कसं आहे, बांधण्यासाठी कुठलीही परमिशन लागत नाही आपल्याला. पण तर एखादी गोष्ट मी तोडली सरकारला न सांगता किंवा कोणालाही न सांगता, कायदा प्रशासनाला न सांगता, तर माझ्यावरती केस होते, मला धमकी येऊ शकते, मला मारू शकतात. किंवा आपल्याकडे असे बरेच कायदे, बाई तू तोडू नाही शकत, तू विरोध नाही करू शकत. तू पाहिजे तर तू त्याच्या बाजूला अजून एक कबर बांधली ना तर तुला कोणी काय बोलणार नाही, लोक येऊन त्याच्या पाया पण पडतील. आता ते कुठला पीर होता काय होतं मला आयडिया नाही, पण ते तोडू नाही शकत मी. त्याला प्रॉपर प्रोसिजर करा तुम्ही, पहिले लेखी तक्रार द्या, मग तिकडच्या लोकल जी अथॉरिटी आहे त्यांना सांगा, मग ASI ला सांगा. भाई म्हणजे दुनियाभरचे बांधणारा येतो, 4 विटा 4 माती एक डिंपो घेऊन येतो, बांधून जातो त्याच्यावरती. आणि आपल्याला जर ती तोडायची असेल ना तर एवढी दुनियादारी आहे की जर उद्या हातामध्ये फावडा आणि कुदळ घेऊन जर ती तोडायला गेलो ना तर मला वाटतं ती जे काय आहे अतिक्रमण ते नंतर तुटेल, आधी माझे हात पाय तुटतील. त्यामुळे कमेंट करणं खूप सोपं असतं व्हिडिओमध्ये की तू व्हिडिओ काय काढतोय, तोडून टाक ना. भाई तोडून टाक. तू जाऊन किल्ल्यावरचं अतिक्रमण हटवायचा प्रयत्न केला तुम्ही कोणीही, तर तुम्हाला एवढा विरोध केला जाईल ना की जसं काय म्हणजे आता आपणच पाप करतोय, त्यांनी ते केलं हे चुकीचं नाहीये, मी जे करतोय ते चुकीचं असं दाखवण्याचा एकदम पुरेपूर प्रयत्न होईल. त्यामुळे कमेंट करताना विचार करा की महाराष्ट्रामध्ये, किंवा आता मी महाराष्ट्रात राहतो म्हणून महाराष्ट्राचं बोलतोय, कदाचित भारतामध्ये पण असू शकतं की तुम्हाला इलिगल गोष्ट करायला कुठली